आज सकाळी लवकर उठलो, आंघोळ केली आणि खाली आलो, कारण मला आज हॉस्टेलवर जायचं होतं. सकाळी काही वेळ दुकानात बसलो तर बिस्किट तोसवाले गिराईक चालू होते. काल काही हॉस्टेलची बॅग पॅक केली नाही म्हणून आज सकाळी बॅग पॅक करायला लागलो. आज मला उपवास होता म्हणून आई म्हणे जायच्या पहिले काही फराळाचं करून घे. नंतर मी आणि मोहित निघालो घरून बस स्टॉपवर जाण्यासाठी. नंतर बसमध्ये भेटले आपल्याला अश्विन भाऊ, जे की आपले सबस्क्रायबर आहे, ते सुद्धा नागपूरला चालले होते. नंतर मला पाहायला मिळाले माझ्या बसमध्ये फॉरेनर. मी त्यांना पाहून हक्काबक्का झालो, कारण की सहजासहजी नागपुरात फॉरेनर पाहायला मिळत नाही. नागपूरला पोहोचताच आमची उमरेडची बस लागून होती. आम्ही बसमध्ये बसलो तर मोहित पटकन झोपून पण गेला. नंतर मोहितला उठवलं आणि आम्ही दोघांनी पण एक एक शेंगदाणा पापडी खाल्ली. नंतर आलो उमरेडला. तिथून पकडली हिंगणघाटची बस आणि निघालो शिर्सीसाठी. हॉस्टेलमध्ये गेलो तर समोरचा दरवाजा लावून होता, पण पूर्ण मंडळी अंदर मोबाईल पाहत बसली होती. जाता बरोबर सार्थक भाऊ मला म्हणाला की मी तुझी आज खूप वाट पाहत होतो. मी आपल्या रूम मध्ये गेलो तर पूर्ण मित्र मंडळी झोपा काढत होती. काही वेळ आम्ही सर्व मित्र एका जागी गप्पे मारत बसलो. नंतर आला आपला पबजी किंग सागर. पण सर्व मित्रांनी मिळून आज सागरचा गेम घेतला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.